आणि गाईस तुम्हाला वाटत असेल व्लॉगवरून की आम्ही काही अभ्यास नाही करत किंवा काहीच नाही करत, पण असं नाही आहे. आम्ही सगळे खूप अभ्यास करतो. बघू शकता गाईज एक अंडा आमचं गेलं आहे फुटून, त्याच्यामुळं आता आम्ही एकच अंडं ठेवलं आहे मी उकडायला. ते उकडेल त्याच्यानंतर मग मी तर गाईज आज आहे डे आफ्टर एक्झाम, सेकंड पेपरच्या नंतरचा दिवस. आणि तुम्हाला मी लोक दाखवते काय काय करत असतात रूममध्ये. बघा कोणाचं काहीतरी इकडे स्किन केअर चालू आहे. अच्छा ठीक है समझ गया. प्लॅनिंग होतं म्हणून इकडे स्किन केअर चालू आहे. आणि तिकडे आता वाजले ते पार संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत, पण एक माणूस आमचा आंघोळ करतोय अजून. आणि म्हणजे नाही, माझी सकाळ सकाळीच झाली छान. मी सकाळी मस्त आंघोळ विंघोळ केली. माझ्या रूममेटची सकाळ आता झाली. अजून हा एकीची अजून झाली नाही, एक अजून झोपलेली. थांबा तुम्हाला दाखवतो, एक अजून झोपले इथेच. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. धन्यवाद. आणि एक फोन वाजतो इथं ऍक्च्युअल मध्ये. 1 मिनिट गाईज थांबा. तर गाईज मग मला आता भूक लागली आहे, त्याच्यामुळं मस्तपैकी आपलं हेल्दी खायचं म्हणून चिप्स आता मी बंद केले चिप्स खायचं, कारण मी आजारी पडते. त्याच्यामुळं नाही ते नाही येणार आहे ब्लॉगमध्ये थोडंसं. आणि मग चिप्स मी आता बंद केले आहेत खायचे. त्याच्यामुळं हेल्दी खायचं आहे मला, कारण मी सारखं आजारी पडते. खूप दिवस झाले मला जरा डेफिशियन्सी झाली, त्याच्यामुळं मला अंडी खायचे. तर तुम्हाला मी दाखवते. बघू शकता गाईज एक अंडा आमचं गेलं आहे फुटून, त्याच्यामुळं आता आम्ही एकच अंडं ठेवलं आहे मी उकडायला. ते उकडेल त्याच्यानंतर मग मी आणि गाईज तुम्हाला वाटत असेल व्लॉगवरून की आम्ही काही अभ्यास नाही करत किंवा काहीच नाही करत, पण असं नाही आहे. आम्ही सगळे खूप अभ्यास करतो. म्हणजे आमचं मजाक मस्ती एक साईडला, पण आम्ही अभ्यास करत असतो. खूप छान अभ्यास करतो आणि आम्ही समजून घेऊन अभ्यास करतो. आम्ही ऑल क्लिअर असतो. आम्ही सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की आम्ही ऑल क्लिअर असतो आणि आम्ही खूप मन लावून अभ्यास करतो. जरी हे मस्ती विस्ती सगळं की झोपतो वगैरे वगैरे सगळं बाजूला, पण आम्ही अभ्यास करत असतो आणि मन लावून अभ्यास करतो. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. आणि सांगायचं असं की आम्ही अभ्यास करतो, पण कसं करतो की जे काही आमच्याकडे ऑनलाईन नोट्स आहे वगैरे सगळं आम्ही त्याच्यातून अभ्यास करत असतो. आणि ते सगळं पहिलं तर 2x वरती सगळे व्हिडिओज वगैरे बघतो. त्याच्यानंतर जे नोट्स असतात त्यांचे ते नोट्स वाचतो वगैरे, त्यांना समजून घेतो आणि मग डिस्कस पण करतो. म्हणजे एक छोटे मॅमचं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की छोटे मॅमचं लेक्चर असतं, जे की मी माझ्या रूममेट्सला शिकवत असते, आमच्या एक्झाम ग्रुपमध्ये शिकवत असते. आम्ही डिस्कस करतो. असं आम्ही समजून घेऊन अभ्यास करतो. आम्ही रट्टामार कधीच नाही करत. आम्ही समजून घेऊन अभ्यास करतो आणि आम्ही सगळे ऑल क्लिअर असतो. आमचा पूर्ण ग्रुप ऑल क्लिअर असतो. त्यामुळे आमच्यासाठी हा प्राऊड मोमेंट. आणि गाईज आता उरलेत आमच्याकडे फक्त किती दिवस राहिले आपले दीज? आमचे आता राहिले तिथे फक्त 13 दिवस. 13 दिवसासाठीच आम्ही इथे असणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही इथून जाणार आहे. तोपर्यंत आमच्या एक्झाम्स आणि सुट्ट्याच चालू असणार आहे. तर आता सध्या आम्हाला 4-5 दिवस सुट्ट्या आहे. तर मी 4-5 दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये पण तुम्हाला दाखवलं मी काय करतो. आणि हे बघू शकता 45 मधल्या एका मेंबरची झोप झालेली आहे आता. आणि बघू शकता बघा 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 अजून ह्या एका व्यक्तीची झोप झालेली आहे, जे की आमच्या शेजारचे आहेत. 40 कोणती रूम आहे तुमची? 47 रूमचे मेंबर आहेत हे. आता काहीतरी खायला प्यायला बनवायला चालले असं वाटतंय. बघू शकता हे लोक 2 लोक 45चे मेंबर झोपा काढतात आणि तिकडचा मेंबर आता उठून परत झोपायला आलाय. काहीच नाही, आंघोळ केली आता. किती वाजले? 5-4:30 वाजले. बघू शकता हाच तो मेंबर आंघोळ करतो. तर गाईज आता मस्त असं वातावरण हवं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही चालू काहीतरी खायला मस्त असं. पण बघू काय खायला भेटतंय का छान. आता चालू आहे गर्ल्स कॅन्टीन मध्ये. बघू शकता वातावरण इतकं सुंदर. आज खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी आम्ही गर्ल्स कॅन्टीनला आलो असेल. आमचं कॅन्टीन बंद पडलं. जे अंकल चालवायचे तर दुसरे नाही, अंकल चालवत आहेत पण दुसरे लोक काम करतात तिथं. तर आम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्यायला परत आलो खायला. वडापाव
आम्ही निघालो बाहेर जायला आणि इथं भेटले आम्हाला हे लोक. कुठं चाललं तुम्ही? तर गाईज आता आम्ही इथं गेलेलो थोडंसं पुढं चिकनच्या दुकानामध्ये चिकन घेतलं अर्धा किलो. आज आहे आमचा मस्त चिकनचा बेत. चिकनची भाजी बनवणार आहे खुद्द मास्टर शेफ अक्षता भागवत. दी अक्षता भागवत ओजी एकदम. तर ती मस्त अशी चिकनची भाजी बनवणार आहे. आणि आता जरा पाऊस येणार आहे, खूप आभाळ भरून आले, तुम्हाला मी दाखवते. बघू शकता खूप आभाळ भरलं आहे सगळीकडे आणि हे असं कॅम्पस दिसतोय इथून. तर आता मस्त जाऊन आम्ही अजून थोडं सामान घेऊन मग चिकनची भाजी बनवणार, चपाती ऑर्डर करायचे ते, भात पण बनवणार, खूप छान असा बेत करणार आहे. मग तुम्ही बघा आम्ही कसं काय करतो वगैरे. आणि रिटर्न येताना भेटले हे दोघं आणि मग सुरू झाले एकदम चुरशीचे प्रयत्न जांभळं काढण्यासाठी. तर गाडी डबल स्टँडला लावून त्याच्यावर चढून अथक प्रयत्न करून काही जांभळं काढले. तुला येऊन जाऊन तेच दिसतं का रे? तुला बनवला नाही अजून. पडता तरी आहे का त्याचं? तिकडे पण आहे, इथे पुढे पण आहे. तर गाईज आजच्यासाठी एवढंच. तर आज मी खूप कामं केले. आज मस्त आमचं खाऊन पिऊन झालं आहे. घरच्या घरीच आम्ही मस्त चिकन बनवलं म्हणजे हॉस्टेलला. आणि दुसरी गोष्ट अशी की आज मी खूप व्लॉग्सची एडिटिंग वगैरे केली आणि आता बघू शकतो तुम्ही अपलोड केले. तर खूप बरेच कामं सॉर्टेड झालेत. तर आता पण गुड नाईट गाईज.